गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे। दिल्लीतील सेशन कोर्टाने 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे। दिल्लीमध्ये धोरणामध्ये भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता। या प्रकरणात त्यांना जामीन मिळाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे। दरम्यान ईडीने केजरीवालांच्या जामिनाला 48 तासांची स्थगिती देण्याची मागणी केली होती, ती देखील कोर्टाने फेटाळली आहे। 18व्या लोकसभेचे अध्यक्षपद कोणाकडे असणार यावरून सुरू असलेल्या चर्चेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशन सुरू करण्यासाठी भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। कटकचे भाजप खासदार भर्तृहरी महताब हे लोकसभेचे हंगामी अध्यक्ष असणार आहे। महताब हे लोकसभा अध्यक्ष निवडीपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणार असल्याचे रिजिजू म्हणाले। काही महिन्यांपूर्वी बिहार सरकारने जातीय जनगणना करून त्यावरून आरक्षणाची मर्यादा 50% वरून 65% केली होती। या आरक्षणाला पटना हायकोर्टाने सुरुंग लावला असून ते रद्द केले आहे। केंद्रात सत्तेत गेलेल्या नितीश कुमार यांना मोठा झटका बसला आहे। इंदिरा साहनी खटल्याचा वारंवार उल्लेख या कोर्टात झाला। अशाच प्रकारे आरक्षण महाराष्ट्र सरकारनेही दिले आहे। या विरोधात बिहार सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असले तरी इकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत धाकधूक वाढली आहे। सनई चौकड्यांचे मंगलमय सूर, ढोल ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा अलोट उत्साही वातावरणात आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत रायगडावर गुरुवारी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला। शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून नंतर प्रतिमेस सप्तसिंधूंच्या पाण्याचे जलाभिषेक करण्यात आला। शिवराज्याभिषेक वर्धापन दिन हा शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकण कडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने साजरा करण्यात येतो। यावर्षी सोहळ्याचे भव्य आयोजन शासनाच्या सहकार्याने करण्यात आले। यावेळी किल्ले रायगडावरील मेघडंबरी फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती। रायगडावर गेली 2 दिवस विविध धार्मिक विधी, पूजापाठ असे मंगलमय वातावरण होते। या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते। 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती कळताच शेकडोंच्या संख्येने जमावाने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली होती। मात्र पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच जमाव प्रक्षुब्ध झाला आणि जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली। या घटनेत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। जामनेरमध्ये दगड आणि जाळपोळ झाल्याच्या घटनेनंतर जखमी पोलिसांना जळगावमधील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे। विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून दावे प्रतिदावे करण्यात येत आहे। तसेच अजित पवार यांच्या महायुतीतील समावेशनावरूनही राज्यातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे। यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे। विधानसभेला 100 जागा दिल्या नाहीत तर सर्व जागांवर आम्ही निवडणुका लढवू असे रामदास कदम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे। मारेगाव तालुक्यातील हिवरी, अर्जुनी आणि सगनापूर येथील शेतकऱ्यांमध्ये मागील 15 दिवसांपासून कृषी पंपाची विद्युत दुरुस्ती न झाल्याने तीव्र रोष निर्माण झाला आहे। त्यामुळे पिकांना पाणी पुरवठा करता येत नसल्याने पिके वाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या समस्येवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी मारुती गौरकर आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस गौरी खुराणा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी विद्युत महावितरण कार्यालयात धडक देत निवेदन दिले। पावसाळ्यात पिकांना पाण्याची तीव्र आवश्यकता असते आणि वीज पुरवठा खंडित असल्याने पिके वाळण्याची शक्यता वाढली आहे। शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही वीज पुरवठा खंडित राहिल्याने त्यांच्यामध्ये रोष निर्माण झाला आहे।
जालना महानगरपालिकेच्या घंटागाड्यांची पोलीस वाहतूक विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे। महानगरपालिकेत अनेक वर्षापासून जुनी वाहने आहेत, त्यात जवळपास 79 गाड्यांची यादी महापालिकेने आरटीओ विभागाला दिली आहे। त्यानुसार आरटीओ कडून प्रत्येक वाहनांची तपासणी करून त्यामध्ये नियमबाह्य बसणाऱ्या गाड्यांचं स्क्रॅप केलं जाणार आहे। तपासणीमध्ये गाड्यांचे किलोमीटर तपासणी, चेसिस तपासणी, इंजिन सद्यस्थिती इत्यादी तपासणी करून त्याचा रिपोर्ट महापालिकेला दिला जाईल, असं आरटीओ निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितलं आहे। यामध्ये 15 ते 20 गाड्यांचा स्क्रॅप होणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोले येथील वाडे गावामध्ये गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेले असताना त्यांचे पाय चिखलाने भरल्यानंतर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मस्तावल झाले आहे। थोडंसं यश मिळाल्यामुळे अर्ध्या हळकुंडांची मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये गेली आहे, त्यामुळे त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतले, अशी टीका भाजपाचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली आहे। त्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपाने राज्यभर आंदोलन केले असता गुरुवारी अमरावतीत नाना पटोले यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। गोठवली गावात दिवसाढवळ्या चोरीची घटना झाली होती। यामध्ये चोरट्याने कपाटातील एकूण 2,68,250 रुपयांच्या किमतीचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी रबाळे पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक तपासीच्या आधारे सराईत गुन्हेगार नूर आलम शेख पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला कोपरखैरणे येथून अटक केली। रबाळे पोलिसांनी आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करत रबाळे परिसरातील 5 गुन्ह्यांची देखील उकल केली आहे। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।